हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता आम्ही चाललोय काळकाई मंदिरात, कारण आज रामनवमी आहे. तर म्हटलं पाया पडून येऊ. इथं वाघ आहे, दोघंच चाललोय. तर तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. ही आपली दन्नू. आता आलोय पेट्रोल पंपात पेट्रोल टाकायला. नाही, वाघ पेट्रोल टाकतो तिथं. आत्ता इथून जाणार काळकाई मंदिरात, तिथनं मग आपली गाडी वॉशिंगला द्यायची. वॉशिंग करून झाल्यावर मग घरी जायचं. एवढाच ब्लॉग आहे, तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा, सपोर्ट करा फक्त, बाकी काय विषय नाही. तर मित्रांनो, आत्ताच पोचलोय. हा वाघ आत्ताच काळकाई मंदिरात पोचलो बस. आणि इथून एंट्री आहे. ही सिनेमॅटिक घ्यायची. तर मित्रांनो, आताच आम्ही मंदिरात आलोय. तर तुम्हाला मंदिराचा परिसर आणि आतमधला देवीचा गाभारा दाखवतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आम्ही आतमध्ये चाललोय. म्हणजे मागे काय ते दाखवतो, म्हणजे मंदिराचा गाभारा एक प्रकारे. तर काय आहे ते दाखवतो बघा. इकडं असं आतमध्ये असं झाड आहे मोठं, म्हणजे लय जुनं झाड आहे ते. असं गाई गौमाता आहे एक प्रकार. आणि हा जो तुम्हाला झाड दिसतोय ना बघा, इथनं आतमध्ये मंदिरात नाही, तो खूप जुना आहे. म्हणजे 15-20 वर्ष झाली असतात जास्त. 15-20 वर्ष काय कधीचा आहे तो, लय जुना. हा होता त्या टायमाला. हा झाड लय जुना आहे. तर तुम्हाला मागचं म्हणजे मागं पण असा फ्रीली एरिया आहे. पिढ्या गेल्या आणि त्या पिढीत हा पहिला होता. आणि मागं असं काय मोठं गार्डन आहे. गार्डन म्हणजे खाली जागा आहे हे बघा. तिकडनंच जायचं. तर आता आलं गाडी वॉशिंग करायला. वॉशिंग करायला मग डायरेक्ट घरी जाणार. तुम्हाला दाखवतो बघा. तर आपली गाडी वॉशिंग होते. नाही तर हा इंस्टा उगल पाडताना दुसरे कामच नाही भाऊला. हाय गाईज, आत्ताच पोचलो घरी. गाडी वॉशिंग करून झाली. आता हे बघा समोरच आहे. काळो काय म्हणून दिसणार नाही, पण आत्ताच वॉशिंग करून आलो घरी. आता वाजले असतील मे बी 8-8:30 झाले असतील.
व्हिडिओ मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला नक्कीच मोठं करा. आणि हा लाचड इथं बसलाय, चेंज बेंज करून आला आणि इथं आत्ता बसलाय चॅटिंग करत. ते भावा नाही तू बदनामगिरी हा चॅटिंग करतो इकडे तिकडे पोरींशी, बाकी काय विषय नाही. लक्ष द्यावं फक्त. चला भेटू परत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टॉपचा विषय.